सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. इन डिजिटल न्यूज चॅनल हे स्वतःचं प्लॅटफॉर्म आहे आणि या स्वतःच्या प्लॅटफॉर्मवरती आता एक महत्त्वाची बातमी हाती आलेली आहे. आज अधिवेशन आहे, पावसाळी अधिवेशन. सकाळीच मी टी व्हीवरती बघितलं, वंदे मातरम गीत पाहिलं. विधानसभेच्या पायऱ्यांवरती 7-12 कोरा करा, शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करा, शेतकऱ्यांचा 7-12 कोरा, असं विरोधकांचं आंदोलनही पाहिलं. आता केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी RSS सरकार आहे, राज्यामध्ये पण भारतीय जनता पार्टी RSS सरकार आहे. कोविड कालावधीपासून मागील 5 वर्ष धुरंधर परिस्थितीची गेली. अचानक कोविड कालावधी उद्भवला आणि तत्पूर्वी सरकारी तिजोरीची परिस्थिती कोविडपूर्व महाराष्ट्र शासन असेल किंवा जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी कार्यालय असेल, परिषद कार्यालय असेल, नगरपालिका महानगरपालिका कार्यालय असेल, कोविडपूर्व आर्थिक स्थिती होती. जरी स्वतंत्र ऑक्ट्राय त्या महानगरपालिका क्षेत्रातला ऑक्ट्राय शासनाने बंद करून एक कर पद्धती जी आणली, वॅट आणला. वॅट आपण 12% भरायचो. नंतर GST 2019मध्ये 18मध्ये GST लागू झाला. 18ला लागू झाला, पण लागू होईपर्यंत 19 वाजले, 2019 झाले. कारण GSTचं दर पक्का नव्हता. GST 12% नंतर 18%वरती नेला आणि 18% GST आपण भरतो आहे. तर देशातील केंद्र सरकारचं हे 18%चं धोरण सगळ्यांसाठी सरसकट होतं. म्हणजे हॉटेल व्यावसायिक असेल, किराणा व्यवसाय असेल, घाऊक बाजार असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, कार वाहन व्यवसाय असेल, शेती व्यवसाय असेल, कॉम्प्युटर्स असतील, इलेक्ट्रॉनिक यंत्रणा असेल, TV असेल, फ्रीज असेल, औषधं असतील, या सर्वांना एकच रेंजमध्ये 18% GST होता. परंतु केंद्राने, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीने, मी ह्याबाबत ऑन मेल इंस्टाग्राम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधतो मी. तो साधला. काय संवादामध्ये म्हटलं की मला 1 वर्षभर देशाचा पंतप्रधान बनवा. नरेंद्र मोदींशी मी इंस्टाग्रामवर जो काही संवाद साधला तुम्हाला मी सांगतोय. इंस्टाग्रामवर मी मोदीजींना लाईव्ह मेसेज पाठवला की मला 1 वर्षाचं पंतप्रधानपद द्या. देशाची सर्व आर्थिक गणिते, म्हणजे भाववाढ, महागाई जी आहे, जी महागाई, वाढलेली महागाई, जी काँग्रेसच्या कालावधीमध्ये 50 रुपयावर डिझेल पेट्रोल होतं, 35 रुपये 50 रुपये होतं, ते आज 110च्या घरात गेलं. डिझेल 90-100च्या आसपास आलं, पेट्रोल 110च्या आसपास आलं. आधी परिस्थिती तीच आहे. तर मला 1 वर्षाचं पंतप्रधानपद द्या. मी सगळे पेट्रोल डिझेलचे भाव 50%वर आणतो, घाऊक रिटेल मार्केटचे भाव 50%वर आणतो, इंधन तेलाचे भाव 50%वर आणतो, खाद्यतेलाचे भाव 50%वर आणतो, किराणा मालाचे भाव 50%वर आणतो. सगळं मार्केट ॲनालिसिस जो आहे आज, जो 100%वरती आहे. जर आजचं मार्केट ॲनालिसिस बघितलं, जर आज मार्केट ॲनालिसिस 100%वरती आहे, जो दर आहे 100%वरचा, तो थेट मी 50%वर आणणार, असं मी नरेंद्र मोदीजी देशाच्या पंतप्रधानांना सुचवत केलं. तर हे माझं विश्लेषण देशाच्या पंतप्रधानांना पटलं, लाईक्स केलं, ऐकलं. हे गेल्या वर्षाचं आहे, गेल्या 1-1.5 वर्षातलं. तर त्या मागच्या मार्चमध्ये
म्हणजे मार्चमध्ये अर्थसंकल्पापूर्व बघा, मला वाटतं जानेवारी फेब्रुवारीच्या दिवसात तुम्हाला अचानक GST कमी झालेला आढळला. रिटेल मार्केट घाऊक बाजाराचे GST 5% आला आणि मोठमोठे मार्केटिंग इंडस्ट्रीयलचा भाव 18% ठेवला. आला ना, 5% झाला ना. तो ह्या रवींद्र शिंदेने गणित मांडलं देशाच्या पंतप्रधानांकडे आणि अर्थसंकल्पापूर्वी GST कमी झाला, 5% आला आणि 18% मोठमोठ्या बिझनेसमॅन इंडस्ट्रीयलांसाठी 18%, व्यावसायिक स्वरूपाचे 18%, रिअल मार्केट असो, रिअल इस्टेट असो, कन्स्ट्रक्शन असो, इथे 18% लागणार. परंतु जो घाऊक मार्केट आहे, रिटेल मार्केट आहे, किराणा असेल, तेल असेल, सगळ्यांचे भाव 5% आणले. हॉटेलिंग असेल 5% आले. तर अशा प्रकारचं रवींद्र शिंदे थेट पंतप्रधानांशी संवाद साधतो इंस्टाग्रामवर, मेलवरती. कारण मला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 जेव्हा सरकारमध्ये आले, त्यांनी मला त्यांच्या ग्रुपमध्ये ॲड केलं. देशाच्या पंतप्रधानांचा ॲप ग्रुप आहे, त्याच्यामध्ये ॲड केलं. व्हॉट्सअपमध्ये ॲड केलं. व्हॉट्सअप पण आहे, त्यात दुसरा मोबाईल हरवला, त्याच्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहे. तर अशा प्रकारचं त्याच्या आधीचा माझा मोबाईल हरवला, रिक्षात गेला पावसामध्ये गेल्या वर्षी, आणि आता काल पण रिक्षामध्ये मोबाईल गेला. तर त्याच्यामध्ये माझा तो ग्रुप होता देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा, ज्यांनी मला ॲड केलेलं आहे. तर अशा प्रकारे भाववाढ कमी केली आहे. तर सांगायचा मुद्दा की आज राज्याची स्थिती जी कोविड पूर्व चांगली होती, ती कोविडनंतर एकदम दुर्धर अवस्था झाली देशाचीही आणि राज्याची. राज्यावरती जे कर्ज 50%वर होतं, थेट 100%वरती गेलं. मी सारांश सांगतोय, एक्झॅक्ट अमाऊंट नाही आहे, सारांश सांगतोय. देशाचं कर्ज आणि राज्याचं कर्ज, राज्यावर जे काही कर्ज होतं, जे 50% होतं, थेट 100%वरती गेलं. त्यामुळे राज्यामध्ये तिजोरीमध्ये पैसा राहिला नाही. आणि निवडणुका तोंडावर, 2024च्या निवडणुका तोंडावर, आणि तुम्ही 3 महिन्यामध्ये लाडकी बहीण योजना जाहीर करताय. 3 वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे होते, जे आमचे नेते आहेत, ठाण्यातले आहेत, शिवसेनेचे नेते आहेत. सत्ता गणित जुंपण्यासाठी 3 ते 6 महिन्यापूर्वीच निवडणूकपूर्व लाडकी बहीण योजना आणली. या लाडकी बहीण योजनेमध्ये 45,000 कोटी रुपये खर्च झाला आणि अजूनही लाडकी बहिणींना देणं होतं. पुढील 1,500 रुपये तर तुम्ही 250 रुपये कधी, 2,500 रुपये कधी करणार? 1,500 रुपये होता, 2,100 रुपये ते 250 रुपये, 2,500, 21, 2,100 तर 2,500 रुपये कधी करणार? हे सारख्या निवडणुकानंतर त्यांनी दिलेलं वचनं लोक विचारत होते. परंतु ज्यावेळेस ही योजना लाडकी बहीण, याच्यामध्ये अनेक पैसा खर्च होत होता, त्यामुळे आता पुढील येणाऱ्या लाडकी बहिणीच्या योजना कशा द्यायच्या म्हणून सरकारने स्क्रुटिनी चालू केली. या स्क्रुटिनी चालूमुळे सगळ्या लाडकी बहिणीच्या बहिणी रिजेक्ट होऊ लागल्या, अपात्र होऊ लागल्या. मग त्यावेळेस अपात्र का नाही झाल्या, हा मुद्दा आहे. तर हा झाला. आता ठेकेदार मुद्दा. जर ठेकेदार मुद्दा बघितला तर गेल्या 5 वर्षात राज्यामध्ये केलेल्या ठेकेदारांची कामांची बिलं गेलेली नाही. कारण कोविड कालावधी होता, अत्यावश्यक सेवेतील कामं केलेली होती. माझ्याकडे पण काही ठेकेदारांनी कामं केलेली होती कोविड कालावधीमध्ये, त्यांची पण देय मार्गी अजून लागलेली नाही. परंतु त्यांच्या निविदा मंजूर झालेल्या आहेत, निधी पण आलेले, पण आजपर्यंत बिलं मिळालेली नाहीत. ही दुर्धर अवस्था आहे. माझ्याकडे पण एक ठेकेदाराच्या अटॅकने गेला, कर्ज झालं, अचानक अटॅक आला कर्जाच्या ओझ्यामुळे, तो मेला. परंतु तिथून मी पाठपुरावा करायला लागलो. जर मी सेवेत असताना कोविड कालावधी होता, त्यावेळेस मी बिलं देऊ शकलो नाही, कारण निधी नव्हता. टेंडर होते, निधी नव्हता, त्यामुळे बिलं देऊ शकलो नाही. मग 5 वर्षानंतर ज्यावेळेस निवडणुका आल्या, त्यावेळेस पुन्हा प्रोजेक्ट मंजूर झाले 200 कोटीचे आणि निधी आला आणि त्या निविदा अंतर्गत ही कामं पुन्हा नव्याने मंजूर केली
आणि नव्याने मंजूर केली तरीसुद्धा कोणी अधिकारी सह्या करायला तयार नाहीत. मी थेट दिवाळीमध्ये गोंधळ घातला आयुक्तांच्या इथे दरवाजाजवळ, आणि गोंधळ घातल्यामुळे आयुक्तांनी मला शिपाई पाठवून बोलून घेतलं. काय झालं म्हटलं, साहेब अशी परिस्थिती आहे, या ठेकेदारांनी कोविडमध्ये काम केलेलं आहे आणि आता निविदा मंजूर झालेल्या 200 कोटीचा, आणि त्या 200 कोटीच्या निविदा अंतर्गत ही कामं आहेत. महिना बिलं द्यायला, रिलीज पेमेंट द्यायला काय करायला करत नाहीत. ते म्हणतात ते कार्यकारी अभियंत्यांनी केलं नाही. मी रिटायर्ड झालो, माझ्या जागी आलेल्या कार्यकारी अभियंत्यांनी केलं नाही म्हणून मी केलं नाही. अरे असं नाही ना होत. तुम्ही आदेश द्यायला पाहिजेत ना बोलावून. मी जरी सेवानिवृत्त झालो आणि मी जर असतो तर नक्कीच सगळी बिलं मार्गी लागली असती. पण आता मीच सेवानिवृत्त झालो 31 मे. मी सेवानिवृत्त झाले 31 मे 2023ला. तत्पूर्व 2 वर्ष आधी माझी बदली झाली आणि बदली झाल्यानंतर ML वाढला. मी माझा 2021मध्ये चार्ज कार्यकारी अभियंता पदाचा नाले डिपार्टमेंटचा दिला. माझं नाले डिपार्टमेंटचं काम बहुउद्देशीय आहे. अनेक DPRs बनवले, अनेक डिझाईन केले. नाले डिपार्टमेंटचं काम माझं बहुउद्देशीय आहे. ड्रेनेज डिपार्टमेंटचं काम माझं अनेक DPR बनवले, भविष्यातील DPR बनवले, भविष्यातील प्रोजेक्ट बनवले, आधी डिपार्टमेंटमध्ये आहेत. पण माझे जर का सक्षम अधिकारी गेल्यामुळे ते प्रोजेक्ट प्रलंबित आहेत. कोणाची हिंमत नाही करायची. तो रवींद्र शिंदेच करू शकत होता, परंतु मी गेल्यानंतर त्यांनी ठेकेदारांची बिलही प्रलंबित ठेवली कार्यकारी अभियंत्याने. आणि ज्यावेळेस मी गेलो तेव्हा रिटायरमेंटची वेळ आली त्याची. साहेब मी आता रिटायर होणार, कसं काय करणार. अरे हे कारण नाही ना. ज्या ठेकेदारांनी काम केले, मी कार्यकारी अभियंता होतो, सांगतोय तुम्हाला काम केलंय, पुरावे आहेत, मंत्र्यांच्या व्हिजिट आहेत, आयुक्तांच्या व्हिजिट्स आहेत, फोटो आहेत, रेकॉर्ड आहे, मिनिट्स आहेत, मान्यता आहे आयुक्तांची. हे सगळ्या गोष्टी असताना उपनगर अभियंत्यांनी नाकारणं आणि साशंक होणं हे कितपत योग्य आहे. आयुक्त बोलले क्या करणं, काय कुठे काय करायचं, टेंडर काढायचं, काय करायचं. साहेब टेंडर काढायचं नाही, काय नाही करायचं. मी बोललो रिलीज ऑफ पेमेंटला मला मान्यता हवी आहे. मग कुठे सही करू. साहेब तुम्ही सही करायची, मला तांत्रिक पूर्तता करून त्यांची सही हवेत. त्यांनी सही केले, नगर अभियंत्यांनी सही केली, उपनगर अभियंत्यांनी केली सही, नगर अभियंता करतील आणि मग ते तुमच्याकडे प्रस्ताव येईल. अतिरिक्त 1-2 जे कोण असेल त्या सह्या करतील, मग तुमच्याकडे येईल. अच्छा ठीक आहे, मग ते करून आणा. मी सोनगराला सांगतो फोन करून. त्यांनी सोनगराला आदेश दिले, सोनगराने उपनगर अभियंत्याला आदेश दिले, तरी सह्या होत नाही. वर्ष झालं दिवाळीपासून. आज शेवटी मला नाईलाजास्तव आज महासभा आली. महासभेपर्यंत, गटनेत्यांपर्यंत, सभागृह नेत्यांपर्यंत विषय न्यावा लागला आणि त्यांनी सगळे पेपर पाहिले, फायली पाहिल्या. अरे योग्य आहे, मग बिलं का देत नाहीत. ठेकेदार मेल्यावरती देणार का तो कार्यकारी अभियंता मेल्यावरती देणार, हा दुर्धर प्रश्न आहे. नागपूरमध्ये महाराष्ट्रात 1 करोडचं काम, 1-1.5 कोटीचं काम केलेला ठेकेदार तरुण माणूस आत्महत्या करतो. प्रशासनाला ढिम्म नाही, शासनाला ढिम्म नाही. आज मी तुमच्याशी बोलतोय कारण कोल्हापूरमध्ये ठेकेदारांची परिषद झाली. कोल्हापूरमध्ये ठेकेदारांची परिषद झाली, त्याची व्हायरल क्लिप बघितली. त्यांनी म्हटलं यापुढे कुठलंही काम मंजुरीशिवाय, कार्यादेशाशिवाय करायचं नाही, असं ठेकेदारांनी ठराव केलेला आहे. तर ठाणे महानगरपालिकेत मी युनियनतर्फे सांगतोय, कुठलंही काम विना मंजुरी करायचं नाही, विना कार्यादेश करायचं नाही. हे सक्त आदेश आणि सूचनापत्र मी आयुक्तांना देतोय. एवढं सांगेन. धन्यवाद. जय हिंद, महाराष्ट्र, जय हिंद भारत.